नमस्कार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे। हा चिवडा बिलकुल तेलकट होत नाही, अगदी सर्वांना आवडेल। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ्या, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप केलेले आहेत पातळ असे, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस, येथे आवडीप्रमाणे तुकडा काजू घ्यायचा आहे, कमी जास्त प्रमाण करू शकता, बेदाणे, 1 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे। भरपूर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून मी फॅन खाली सुकवून घेतलेली आहेत। आता ही सेपरेट करून घेते। सर्वात आधी तीळ आणि खसखस सेपरेट भाजून घ्यायची आहे। खूप नाही भाजायची, नाही तर कडवटपणा लागेल चिवड्यामध्ये। आता खसखस भाजायची आहे। खसखस भाजून झालेली आहे, काढून घेते आता बाउलमध्ये। कढईत तेल घालून घेते। शेंगदाणे तळून घेते। येथे मी भाजलेले शेंगदाणे अशीच्या अशी वापरत आहे, साल नाही काढणार आहे। तुम्ही हवं असल्यास साल काढू शकता। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। अशा पद्धतीने भाजून घेतले अगोदर की तळायला वेळ लागत नाही। झाले पण शेंगदाणे तळून काढून घेते मी। आता ह्या डाळ्या थोड्याशा तळून घ्यायच्या, आपल्याला फार नाही तळायच्या। हे शेंगदाण्यांवरच मी डाळ्या काढत आहे। आता हे खोबऱ्याचे काप, तळून झालेलं आहे। काढून घेते। आता काजू तळून घेते। मी हे सगळं तळलेलं साहित्य एका बाउलमध्ये काढत आहे। आता हे बेदाणे सुद्धा काढून घेते। अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत। हे पोहे अगोदर मी ह्या चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि निवडून घेतले आहेत। हे पोहे तळून घेणार आहे, पण त्याआधी बाकीचं साहित्य दाखवते। पोहे तळायला घ्यायच्या आधी आता जे मसाले घालायचे आहे पोह्यांच्या चिवड्यामध्ये ते एकत्र करून घेते सगळे। तीळ आणि खसखसी भाजून घेतलेली आहे ती घालते, लाल मिरची पावडर, ही भाजलेली धणे जिरे पूड, हळद, आमचूर पावडर, आमचूर पावडरच्या ऐवजी सायट्रिक ऍसिड सुद्धा आपण वापरू शकतो, चवीप्रमाणे मीठ, पिठी साखर, हिंग, हे सर्व साहित्य एकत्र करून मी रेडी ठेवत आहे। पोहे गरम असतानाच आपल्याला हे पोह्यांवर घालून घ्यायचं आहे सर्व साहित्य।
त्यामुळे अगोदरच तयारी करून ठेवायची. छान सुकलेला कढीपत्ता घ्यायचा आपल्याला. येथे मी 4 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून तुकडे करून घेतलेले आहे. आता त्या तळून घेते. याच प्लेटमध्ये मी साईडला काढून घेते. पोहे तळायचे आहेत. येथे मी हे तेल आता गाळून घेत आहे. पोहे घालून घेते. छान फुलून आलेले आहेत आणि पटकन तळून होतात. तेल नितरवून घ्यायचं. कढईत आता एक पळी भरून मी तेल आता गरम करून घेत आहे. हे तेल व्यवस्थित गरम करून कोमट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. पोहे सर्व तळून झालेले आहेत. हे बघा छान असे फुलून बघा किती जबरदस्त दिसत आहेत. हे पोहे आता मी मोकळ्या पातेल्यात काढून घेत आहे. या पोह्यांवर आता तळलेलं खोबरं, डाळ्या, शेंगदाणे, बेदाणे, काजूचे तुकडे हे घालून घेते. आता जरा मिक्स करून घेते. अगदी हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे. तेल कोमट झालेलं आहे. हे जे मिक्स केले होते मसाले ते घालून घेते. गरम याच्यात नाही घालायचे, जळायला पण नाही पाहिजे मसाले. हे मसाले आता पोह्यांवर घालून घेते. आता कढीपत्ता आणि तळलेल्या मिरच्या घालून घेते. आवडली की नाही तुम्हाला चिवड्याची रेसिपी? या आधी सुद्धा मी पातळ पोह्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा तसेच भाजक्या पोह्यांचा चिवडा या रेसिपीज दाखवलेल्या आहेत. त्या तुम्ही संगीताच किचन स्टोरीमध्ये बघू शकतात. आणि नक्की ट्राय करा या रेसिपीज. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.